नमस्कार, आम्ही भारतीय लोक. तर आजच्या लोकमतमध्ये बातमी आलेली आहे की नाश्ता महागला, पाव ब्रेडच्या किमतीत 10% वाढ. आता तुम्ही म्हणाल, ही काय बातमी आहे? नाश्ता वाढला, नाश्ता महाग झाला, ब्रेडचे भाव वाढले, पावचे भाव वाढले, ही काय बातमी आहे? हीच बातमी आहे. कारण जेव्हा माणसाच्या खाण्यापिण्यावर महागाई येते ना, तेव्हा माणसाला कळते महागाई काय असते. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, खाद्यतेल वाढलं, तर साहजिकच सगळं काही वाढणार आहे. आणि हा वाढलेला याचा इफेक्ट, याचा परिणाम आपल्या व्यवसायावर सुद्धा पडणार आहे. कारण ब्रेड, पाव हे भारतीयांच्या जीवनातील, दैनंदिन जीवनातील पदार्थ आहेत. अनेक पदार्थ याच्यावरून तयार होतात. सँडविचेस झाले, बर्गर झाले, आणखी वडापाव झाले, पाववडा झाले. हे रोज खाणारे गरिबांचं खाद्य आहे हे. एक रिक्षेवाला 10 ते 15 रुपयाचा वडापाव खाऊन अख्खा दिवस काढतो. एक ॲटोवाला एका वडापाववर जगतो. एक पुण्यात शिकणारा विद्यार्थी एक वडापाव खाऊन दिवस काढतो आणि अभ्यास करतो. आणि ह्या जर दैनंदिन खाण्याच्या वस्तू महाग झाल्या असेल तर काय फायदा सरकारचा? अरे हे सरकार आपलं पाहिजे, आपल्या हिताचं पाहिजे. आपलं हित, महागाई कमी करणारं सरकार पाहिजे, ना की 35,000 कोटी कुंभमेळ्याला देऊन महागाई कमी होणार आहे का? अहो थोडी तडजोड करा त्याच्यामध्ये. लोकांचा विचार करा, लोकांचा. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. महागाई कमी करा. नमस्कार, आम्ही भारतीय लोक. तर आजच्या लोकमतमध्ये बातमी आलेली आहे की नाश्ता महागला, पाव ब्रेडच्या किमतीत 10% वाढ. आता तुम्ही म्हणाल, ही काय बातमी आहे? नाश्ता वाढला, नाश्ता महाग झाला, ब्रेडचे भाव वाढले, पावचे भाव वाढले, ही काय बातमी आहे? हीच बातमी आहे. कारण जेव्हा माणसाच्या खाण्यापिण्यावर महागाई येते ना, तेव्हा माणसाला कळते महागाई काय असते. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, खाद्यतेल वाढलं, तर साहजिकच सगळं काही वाढणार आहे. आणि हा वाढलेला याचा इफेक्ट, याचा परिणाम आपल्या व्यवसायावर सुद्धा पडणार आहे. कारण ब्रेड, पाव हे भारतीयांच्या जीवनातील, दैनंदिन जीवनातील पदार्थ आहेत. अनेक पदार्थ याच्यावरून तयार होतात. सँडविचेस झाले, बर्गर झाले, आणखी वडापाव झाले, पाववडा झाले. हे रोज खाणारे गरिबांचं खाद्य आहे हे. एक रिक्षेवाला 10 ते 15 रुपयाचा वडापाव खाऊन अख्खा दिवस काढतो. एक ॲटोवाला एका वडापाववर जगतो. एक पुण्यात शिकणारा विद्यार्थी एक वडापाव खाऊन दिवस काढतो आणि अभ्यास करतो. आणि ह्या जर दैनंदिन खाण्याच्या वस्तू महाग झाल्या असेल तर काय फायदा सरकारचा? अरे हे सरकार आपलं पाहिजे, आपल्या हिताचं पाहिजे. आपलं हित, महागाई कमी करणारं सरकार पाहिजे, ना की 35,000 कोटी कुंभमेळ्याला देऊन महागाई कमी होणार आहे का? अहो थोडी तडजोड करा त्याच्यामध्ये. लोकांचा विचार करा, लोकांचा. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. महागाई कमी करा.